नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वयाच्या 95व्या वर्षी वृद्धापकाळामुळे मृत्युमुखी पडलेले वडील गोपालसिंह ठाकूर यांचे मरणोत्तर नेत्रदान करून धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी समाजाला नवीन दिशा दिली आहे। गोपालसिंह भैया यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। सोमवारी संध्याकाळी एसटी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष गोपालसिंह यांचे निधन झाले। दिलीप ठाकूर यांनी डॉक्टर चव्हाण, प्रगती नीलपत्रेवार यांच्याशी नेत्रदानासाठी संपर्क साधला। कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश पडावा यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली। एवढ्या वयस्क व्यक्तीचे नेत्रदान करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे शंकरराव चव्हाण रुग्णालय विष्णुपुरी येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी 6 तासाच्या आत नेत्र काढण्याचे सोपस्कार पूर्ण केले। मंगळवारी संध्याकाळी मिल रोड येथील निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत अनेक जण सामील झाले होते। राजेश सिंह यांनी मुखाग्नी दिला। त्यानंतर झालेल्या शोकसभेत प्रवीण साले, कामगार नेते DR पाटील, ॲडव्होकेट CB दागडिया, कल्याणसिंह काथी, शशिकांत भुसेवाड, रमेश डागा, सुरेश लोट, रामेश्वर वाघमारे, ॲडव्होकेट प्रशांत अवधिया यांनी आपल्या भाषणातून गोपालसिंह यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, दीपक सिंह, दिनेश सिंह, राजेश सिंह यांचे सांत्वन केले। विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, एसटी कर्मचारी व अधिकारी, पत्रकार, मिल रोड परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्यासह मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होते। वय झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान करता येत नाही हा जो समाजात गैरसमज होता तो ठाकूर कुटुंबांच्या पुढाकारातून दूर होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भुईर, नांदेड।